नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं रोजगार माझाच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्य निर्धारण संचालनालयामध्ये जी विविध पदांसाठीची भरती निघालेली आहे त्याच्याविषयी माहिती घेतोय। आता जर मित्रांनो आपण पाहिलं तर रचना सहाय्यक, उच्च श्रेणी लघुलेखक आणि निम्न श्रेणी लघुलेखक या पदांसाठीची भरती आहे। या ठिकाणी 10वी वाले देखील अप्लाय करू शकतात। तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, आपण डिटेलमध्ये माहिती घेऊया। तर मित्रांनो स्क्रीनवरती तुम्ही याबद्दलची ऑफिशियल नोटिफिकेशन पाहू शकता। यामध्ये जर आपण पाहिलं तर पुणे, नागपूर, कोकण, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती इत्यादी विभागांमध्ये गट ब च्या ह्या जागा निघालेल्या आहेत। याच्यामध्ये पहिली जी पोस्ट असणार आहे ती असणार आहे रचना सहाय्यक गट ब अराजपत्रित। या ठिकाणी वेतनमान असणार आहे, बेसिक पे मिळणार आहे 38,600 रुपये। टोटल जागा जर आपण पाहिल्या तर 261 जागांसाठीची ही भरती या ठिकाणी होणार आहे रचना सहाय्यक पदांसाठी। तर तुम्ही कास्टनुसार जागा पाहू शकता। या ठिकाणी ज्या काही कास्टनुसारचा तक्ता तुमच्या स्क्रीनवरती आहे याचा स्क्रीनशॉट देखील तुम्ही घेऊ शकता। ओके, तर खाली येऊया। खाली आल्यानंतर दुसरं जे पद आहे ते असणार आहे मित्रांनो उच्च श्रेणी लघुलेखक। ओके, या ठिकाणी पण बेसिक पे तुम्हाला असणार आहे 41,800 रुपये। उच्च श्रेणीचं हे पद आहे, एकूण 9 जागांसाठीची या ठिकाणी भरती होईल ह्या पदासाठी। त्यानंतर असणार आहे निम्न श्रेणी लघुलेखक गट ब ची पोस्ट असणार आहे 38,600 रुपये बेसिक पे आहे। टोटल 19 जागा या ठिकाणी असणार आहे लघुलेखकासाठी निम्न श्रेणीसाठी। स्क्रीनवरती तुम्ही बाकीचा टेबल पाहू शकता कास्टनुसार। ओके, तर खाली येऊया। खाली आल्यानंतर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या भरतीचे महत्त्वाचे टप्पे पाहूया। या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशन चालू झालेले आहे 30 जुलै 2024 पासून आणि तुमची अर्ज करण्याची लास्ट डेट या ठिकाणी असणार आहे 29 ऑगस्ट 2024 पर्यंत संध्याकाळी 11 म्हणजे 12 वाजेपर्यंत, लक्षात घ्या। ओके, त्यानंतर आपण शैक्षणिक पात्रता पाहूया। शैक्षणिक पात्रतेमध्ये या ठिकाणी रचना सहाय्यक जे पहिलं पद आहे या ठिकाणी स्थापत्य अभियांत्रिकी किंवा स्थापत्य आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा ग्रामीण व नागरी अभियांत्रिकी किंवा वास्तुशास्त्र किंवा बांधकाम तंत्रज्ञान यामधील तुमचे जर 3 वर्षाची पदवी असेल किंवा डिप्लोमा वगैरे झाला असेल तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। ओके, सेकंड जी पोस्ट असणार आहे ती असणार आहे उच्च श्रेणी लघुलेखक। तर मित्रांनो या ठिकाणी 10वी उत्तीर्ण विद्यार्थी अप्लाय करू शकतात। तुमचा लघुलेखनाचा वेग 120 शब्द प्रति मिनिट पाहिजे आणि तुम्हाला इंग्रजी टंकलेखकाचं 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग तुमचा 30 शब्द प्रति मिनिट असणं आवश्यक आहे आणि तुमच्याकडे शासनाचं त्याबद्दलचं सर्टिफिकेट देखील पाहिजे। ओके, सर्टिफिकेट पाहिजे, सर्टिफिकेट नसेल तर अप्लाय करू शकत नाही, लक्षात घ्यायचं आहे। त्यानंतर असणार आहे निम्न श्रेणी लघुलेखक गट ब। या ठिकाणी पण 10वी उत्तीर्ण पण पाहिजे, 100 शब्द लघुलेखनाचा तुमचा स्पीड पाहिजे। त्यानंतर इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट, मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिटचं सर्टिफिकेट तुमच्याकडे पाहिजे। ओके, तर या ठिकाणी एज लिमिट जर आपण पाहिलं तर 18 ते 38 वर्षापर्यंतचे विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकतात। ओके, परीक्षा शुल्क पाहूया, हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे। परीक्षा शुल्कामध्ये जर मित्रांनो आपण पाहिलं तर अराखीव वर्ग म्हणजे जो खुला वर्ग आहे ज्यांचं जनरलमध्ये मोडतात त्यांना या ठिकाणी 1,000 रुपये परीक्षा फी असणार आहे। त्यानंतर जे राखीव आहे EWS असेल, SCBC असेल, त्यानंतर SC ST OBC यांना सगळ्यांना या ठिकाणी 900 रुपये परीक्षा फी या ठिकाणी द्यावी लागेल। ओके, जर तुम्हाला याच्यामध्ये काही डाऊट्स वगैरे असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा। ऑफिशियल वेबसाईट तुम्हाला या ठिकाणी देतो मी www.dtp.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही जास्त माहिती घेऊ शकता। काही प्रॉब्लेम असतील नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा। चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।